शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव नागरिकांसाठी अतिशय चिंतेची बाब बनली असून रस्त्यावरील कचराकुंड्या, मांसाची दुकाने आदी ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे। शहरात सुमारे 55,000 पेक्षा अधिक मोकाट कुत्र्यांची संख्या असून या कुत्र्यांनी शहरातील अनेक चौकात आणि गल्लीबोळात धुमाकूळ घातला आहे। कुत्रा चावल्याने रेबीजची लागण होऊन दरवर्षी नागरिकांना आपला जीव गमवावा लागतोय। रेबीज मुक्त शहर करण्यासाठी मनपाचे प्रयत्न सफल होत असले तरी चावण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। कुत्र्यांची भीती संपवायची असेल तर निर्बीजीकरण, लसीकरणासह जनजागृती होणे आवश्यक आहे। मनपाने निर्बीजीकरण मोहीम राबवण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे, त्यामुळे रेबीजने मृत्यू होण्याचे प्रमाण देखील कमी झाले। मात्र भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होत नसल्याने निर्बीजीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। महानगरपालिका प्रशासनाकडे ARVच्या मात्रा मोजक्या शिल्लक आहे, तर घाटी प्रशासनाकडे मागील अनेक दिवसांपासून याचा तुटवडा आहे। लवकरच मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार असल्याचे मनपा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले। शहरातील कचऱ्याची समस्या, लोकसंख्येचा रेटा, निर्बीजीकरणाच्या प्रक्रियेतील अडथळे, औषधोपचारांची बनवा, उघड्यावर पडलेले अन्नपदार्थ यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या वाढली आहे। कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने या समस्येत वाढ झाली आहे। सेंट्रल नाका, बायजीपुरा, नारेगाव, टीव्ही सेंटर, आंबेडकर नगर, जाधववाडी, हर्सुल, मुकुंदवाडी, शागंज, पडेगाव, नारेगाव आदी भागात मटन चिकनच्या दुकानं आहेत। त्यातील वेस्टेज रस्त्यावरच टाकले जात असल्याने तिथे कुत्र्यांच्या झुंडीचा कायमच वावर असतो। शहरातील विविध भागात असलेल्या भटक्या कुत्र्यांना पाहून पळाल्याने हे कुत्रे पाठलाग करतात। रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांच्या अंगावर धावून जातात। कुत्र्यांपासून बचाव करताना अनेकांचे अपघात होतात। काही वेळेत 4 ते 5 जणांची टोळी करून कुत्रे माणसांवर हल्ला करतात। शाळेतील लहान मुलांवरही कुत्र्याचे हल्ले वाढलेत। 18 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात 55,000 पेक्षा अधिक मोकाट कुत्रे आहेत। मात्र या मोकाट कुत्र्यांना आवर घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडे केवळ 3 डॉग व्हॅन असून 10 ते 12 कर्मचारी आहेत। ही संख्या अत्यंत तोडकी असून शहरात प्रत्येक वॉर्डासाठी एक म्हणजे किमान 10 डॉग व्हॅन असणे आवश्यक आहे, तर प्रत्येक गाडीवर किमान 5 कर्मचारी असणे आवश्यक आहे।